ठीक आहे. नाव आपण कुठपर्यंत होतो? सिनियर आउटलाईन पर्यंत होतो, बरोबर आहे. ओके, नाव आपल्याला ह्या टॅग बद्दल बोलायचं जरा. हे खूप इम्पॉर्टंट टॅगिंग कन्सेप्ट काय प्रकार असतो. आपली बॅच 36 कुठे गेलं? कुकुंबर फ्रेमवर्क हेच आहे ना आपलं. आपल्याला बॅकग्राऊंड कीवर्ड जायचं होतं, त्याला घेतो आणि टॅगिंगला जातो. मी टॅगिंग घेतो, मग बॅकग्राऊंड कीवर्ड जातो. What are tags, or what is the use of tags, or how will you run the test cases of smoke, sanity or regression. ठीक आहे, आता आपण ह्याच्याबद्दल जाऊया. बघा, आता जेव्हा आता एक सिंपल सांगा, तुमचा आता मॅन्युअल टेस्टिंगचा कोर्स झाला आहे, राईट? बरोबर ना. तुमच्याकडे टेस्ट केस 1 to 10 असेल. जस्ट इमॅजिन करा 1 to 10 टेस्ट केस आहे तुमच्याकडे, आणि त्या टेस्ट केस मध्ये तुम्हाला असं जाणवलं आहे की त्यातल्या काही टेस्ट केस स्मोक साठी उपयोगाचे, TC1, TC2. मी ह्या 20 टेस्ट केसेस आहेत. बरोबर आहे. आता ही टेस्ट केस समजा स्मोकला यूज होते, ही पण स्मोकला यूज होते. मे बी ही सॅनिटी मध्ये कव्हर अप होते, मे बी ही पण सॅनिटी मध्ये कव्हर असेल, ही स्मोकला कव्हर अप होत असेल, राईट. आणि सगळ्या टेस्ट केस हा रिग्रेशनला कव्हर होतात. रिग्रेशन असं काय नसतं की रिग्रेशन सगळ्यांचा सुपरसेट असतो. एक मिनिट, लेट मी ऑन दी रेकॉर्डिंग. रेकॉर्डिंग ऑन आहे ना? ठीक आहे. सगळे रिग्रेशन मध्ये असतात. तुमची कोणती टेस्ट केस अशी नसते ती रिग्रेशनची नसते. ठीक आहे. हा आयदर स्मोक असतात, सॅनिटी असतात, किंवा तुमच्या युआयचे असतात, काय काय एपीआयचे असतात. ठीक आहे. तर तुम्हाला ह्या टेस्ट केस रन करा. समजा तुम्हाला मॅनेजर आला किंवा रिक्वायरमेंट आले, एक काम करा, तुम्हाला स्मोक स्पूट रन करायचा, बरोबर ना. तर तुमच्या ह्या टेस्ट केस सेग्रेगेट असल्या पाहिजे. मग ह्याने काय होतं, तुमच्या ज्या टेस्ट केसेस आहेत ह्या इथे जायचं. कुठं जायचं? SRC टेस्ट जावामध्ये स्टार्टर मध्ये आपली जी फाईल आहे, कुकुंबर टेस्ट, इथे ना एक टॅग नावाची कन्सेप्ट आहे बघा. ही दिसते टॅग. ह्या टॅगने तीच टेस्ट केस रन होते, बाकीचे कुठले रन होणार. जसं की फॉर एक्झाम्पल, मी इथे काय केलं, साइन अप फीचर आहे ना, हे काढतो. बघा मी काय म्हणतोय, स्लॅश केलं. इथं स्मोक दिसतंय. मी अशी एक अजून एक टेस्ट केस घेतो, ह्याला रन करतो. इथे 1 लिहितो, कारण की सिनियर आउटलाईनचं नाव सेम नसावं कधी. टू घेतो. ठीक आहे. टाइम दे मॅडम, 15 मिनिटाचा द्यायला प्रॉब्लेम तोच आहे. बघा, आता ना तुम्ही लॉजिकली विचार करा. माझ्याकडे ह्यात 3 टेस्ट केसेस स्मोकच्या. अजून कुठं स्मोक वगैरे लिहिलंय का? मी नाही लिहिलं. बघा बघा, मी इम्पॉर्टंट आहे, मी स्मोक लिहिलंय. आता मी रन करताना इथं कुकुंबर टेस्ट सूट मध्ये स्मोक लिहितो. मी ह्या टेस्टला रन करतो, तर काय होईल? कुठलं रन झालं केस ना? लॉग इन टू ऍप्लिकेशन. बघा, लॉग इन टू ऍप्लिकेशन झालं. दुसरी कुठे टेस्ट रन झाली का? आता मी काय करतो, हा कॉपी करतो आणि इथे टाकतो. आता 2 टेस्ट केस रन होतील. म्हणजे काय आलं, ह्या टॅगचा उपयोग काय? इंटरव्ह्यूला हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की तुम्हाला विचारते की कोणती कोणती टेस्ट केसेस आहेत. दिसते लॉग इन ऍप्लिकेशन, लॉग इन टू ऍप्लिकेशन मध्ये. त्यांनी काय केलं, इथं जो टॅग टाकलाय तुम्ही, त्या टॅगच फक्त त्यांनी रन केलं, बाकी कोणताही टॅग त्यांनी वापरला नाही. समजलं का मी काय म्हणतोय? तर टॅग म्हणजे आपण स्पेसिफिकली टॅग म्हणजे कसं असतं, ग्रुपिंग असतं.
जसं की ही एखादी टेस्ट हा केस आहे. हा तसंच ना, जसं आपला याच्यामध्ये जे हे असतात काय म्हणतात ते मॅन्युअल मध्ये आपण रिग्रेशन सूट असं क्रिएट करतो. एक्झॅक्टली एक्झॅक्टली तेच आहे. मग हा इथं त्याला टॅगिंग बोलतात ओके. बेसिकली. लॉग इन ही टेस्ट केस कुठलंही जावा, तुझी स्मोक मध्ये येणार, सॅनिटी मध्ये येणार, रिग्रेशन मध्ये येणार. एवढं मान्य आहे? येस सर. बरं ना. पण तुम्हाला माहिती आहे मला ही लॉग इनची फंक्शनॅलिटी, मी रिग्रेशन स्मोक आणि इथे सॅनिटी पण लिहिणार. इथे कुठली तरी वेगळी फंक्शन एक्स वाय झेड नावाची फंक्शन असेल, मे बी ती रिग्रेश स्मोकची जी नसेल पण ती रिग्रेशनची असेल. तुम्ही हे नाव कॉपी पेस्ट करायचं. समजलं मला काय म्हणायचं? हे खूप महत्वाची कन्सेप्ट. तर मग हे मल्टिपल फीचर्सच्या ज्या फाईल असते थ्रू आउट आपण हे टॅगिंग वापरू शकतो का मग? हो ताई, थ्रू आउट मी टॅगिंग वापरू शकतो. इथं इथं पण ते लिहू शकतो रिग्रेशन वगैरे. आता ह्या दोन गोष्टी एक गोष्ट इम्पॉर्टंट ठेवा. तुम्ही हे टॅगिंग दोन लेवलला वापरू शकता. एक सिनियर लेवलला वापरू शकता, जसं इथं दिलं ह्या केसमध्ये सिनियर लेवलला दिलेलं आहे. आणि इव्हन तुम्ही ही पूर्ण फीचर लेवलला पण अप्लाय करू शकता. फीचरच्या वरती टॅग टाकायचा. सो हा रिग्रेशन टॅग हा पूर्ण ह्याच्यात म्हणजे जेवढ्या पण सिनियर त्या सगळ्यांना ऍप्लिकेबल होतो, हे लक्षात ठेवा. समजलं का नाही समजलं? टॅगिंगनी तुमचं काम काय करतं? तुमच्या टेस्ट केस सेग्रिगेट करायचं काम करतं. पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? तुम्हाला सांगावं लागतं ही टेस्ट केस माझी कुठली, ही टेस्ट केस माझी कुठली, कुठल्या ग्रुपची आहे. जसं इथं दिलेलं आहे. म्हणजे ह्या केसमध्ये तुमची ही जी टेस्ट केस आहे, दिस बिलॉंग्स टू रिग्रेशन सूट स्मोक अँड सॅनिटी, and this test case belongs to only regression suite. So if I mention this tag as let's say at the rate XYZ, so it will run only test cases which whose tag is at the rate XYZ. ऑल सेट आहे? कोणा डाऊट आहे त्या केसमध्ये? पण सर जर फीचर लेवलला दिले तर इथं पुढे मेन्शन करायचं टॅग तर हे मध्ये. फीचर लेवलला द्या ना, काय फरक? आता समजा ही वाली आहे, इथे रिग्रेशन वन लिहितो तुमच्यासाठी, बरोबर? आता हे नाव वेगळे आणि हे नाव वेगळं, रिग्रेशन नाव वेगळं, मान्य? हो. आता मी काय करतो बघा, हे नाव देतो मी, फीचर लेवलला रन करतो, त्याला काही फरक पडत नाही, त्याची ते करून घेतो मॅनेज. पटलं? हम्म. सर मग हे दोन वेगळे आहेत तर ते डिफरन्शिएट करेल ना वन आणि हो, रिग्रेशन? ऑब्विस आहे 1 आणि 2, तेला रनच नाही करणार. ओके. सर ते सिनॅरिओ आउटलाईन तुम्ही सांगितलं होतं सर, पण थोडंसं एकदा रिपीट सांगता का सिनॅरिओ आणि सिनॅरिओ आउटलाईनचा डिफरन्स? सिनियर आउटलाईन मध्ये बघा कसं असतं. सिनियर आउटलाईन समजा तुमची एक लॉगिनची टेस्ट केस आहे, तुम्हाला ती रन करायची मल्टिपल सेटअप डेटा बरोबर. म्हणजे तुमची टेस्ट केस एक आहे, पण तुम्हाला काय करायची ती टेस्ट केस वेगवेगळ्या सेटअप डेटावर रन करायची. जसं ह्या केसमध्ये बघा ही एकच टेस्ट केस आहे, पण तुम्हाला ह्या डेटा बरोबर ह्या डेटावर रन करायचं, बरोबर? त्यावेळेस तुम्हाला सिनियर आउटलाईन वापरावं. म्हणजे सिनियर आउटलाईन काय म्हणजे काय? सेम टेस्ट केस विथ मल्टिपल सेटअप डेटा ऍट ओके दॅट टाइम ओके. सिनियर आउटलाईन. आणि जेव्हा आणि फक्त तुम्हाला नॉर्मल रन करायचं, जसं एकच सिनियर आहे, आता कुठं आहे का यामध्ये विथ सिंगल डेटा सेट ना? सिंगल डेटा सेट नाही, ओनली हे पण गायब होतं त्यातलं, हे पण गायब होतं आणि इव्हन हे पण गायब होतं असं. आणि सर असं सिनारी आउटलाईन असेल ज्यात समजा आपल्याला रिग्रेशन आणि सॅनिटीच्याच रन करायचे आहेत, म्हणजे मल्टिपल टॅग आहेत, मग त्या केसमध्ये कसं करणार? मग सर हे बघा ना, काय तुम्हाला ही कॉपी करा, इथे टाका, तुमचं नाव काय टाकायचंय, स्मोक सॅनिटी जे पण टाकायचे टाका. नाही नाही, म्हणजे आपण असं मेन्शन केलंय सिनारी आउटलाईनला स्मोक आणि सॅनिटी, मग फक्त मला असे रन करायचे जे स्मोक पण आहे सॅनिटी पण आहे. समजा काही मग तिथे स्मोक ना आणि रिग्रेशन. एक्झॅक्टली इथे ना एक ऑर म्हणून कन्सेप्ट असते. ओके हां. ठीक आहे. हां हेच माहिती आहे. ठीक आहे. ओके, नाऊ टॅक्स बद्दल कळालं तुम्हाला, खूप महत्वाची गोष्ट आहे. कोणाला डाऊट आहे का? मध्येच द्यावा लागेल. एक मिनिट. इट विल we can segregate the test cases on the basis smoke, sanity, regression. Whatever we mention in the tags of
external file. Only those scenarios will run. कळालं सगळ्यांना? कोण डाऊट आहे केसमध्ये? कोण डाऊट आहे केसमध्ये? हॅलो, ऑल सेट आहे? Yes, sir. येस सर. नाऊ नेक्स्ट गोइंग टू बॅकग्राऊंड कीवर्ड. आता बॅकग्राऊंड कीवर्ड काय प्रकार आहे आपण त्याबद्दल सांगा. जे फास्ट होतं सांगचाल मला, कारण की ह्या गोष्टी ना छोट्या आहेत पण खूप भारी आहेत. ठीक आहे. आता मी ना थोडंसं ह्याला ना चेंज करतो, म्हणजे तुम्हाला ना बरं पडेल. इथे ना बॅकग्राऊंडचे येतं ना, मी ते हे लिहितो. आता मला हे माहिती आहे, हे मला चालत नाही. आता बघ महिना असं पण करू शकतो मी डायरेक्ट. तुम्ही ऑब्झर्व करता, तुम्हाला काय दिसतंय बघा, काय लिहिलंय ते दिसतंय. मी ना तिथे तुमच्यासाठी स्टेप बनवतो आणि मला तुम्ही सांगा काय फरक जाणवतो. बघा मला काय म्हणा, तुम्हाला कळून जाईल पिक्चर. बघा मी काय म्हणतोय, ही टेस्ट केस 1 आहे. दिसते लॉग इन टू ऍप्लिकेशन रन झालं. दिस इज बॅकग्राऊंड मेथड.
गिवन युजर रजिस्टर युजर ऑल सेट आहे. म्हणजे काय केलं तुम्ही विचार करा. त्यांनी आपली टेस्ट केस कोणती आहे बघा, मी काय आपली टेस्ट रिग्रेशन आहे, पण त्यांनी ही रन केली. पटतंय? हॅलो, परत रिग्रेशन मध्ये युजर ओपन द ऍप्लिकेशन XYZ दिसतंय. आता XYZ नावाची टेस्ट केस कुठे आहे बघा. ती रन व्हायच्या आधी पण त्यांनी काय केलं बघा. XYZ त्यांनी काय रन केलं, डीसी बॅकग्राऊंड. तर बॅकग्राऊंड कीवर्डचा अर्थ कळाला तुम्हाला. व्हॉट इज यूज ऑफ बॅकग्राऊंड कीवर्ड इन कुकुंबर. हॅलो, बघा मी काय, इट विल एक्झिक्यूट बिफोर एनी सिनेरियो. समजतं समान मला. बघा मला काय म्हणायचं, समजा 100 मेथड असतील, 100 मेथडच्या आधी मध्ये काय होईल, 100 वेळा कुठला कीवर्ड रन होईल, कुठली मेथड रन होईल, बॅकग्राऊंड वाली मेथड रन होईल. कोणाला डाऊट या केस मध्ये सांगा मला. हॅलो, म्हणजे सर जसं आपल्याला एखादी प्रीकंडिशन मध्ये एखादी गोष्ट आधी लागत असेल तेव्हा मग आपण हा बॅकग्राऊंड कीवर्ड यूज करायचा असतो का? एकदम बरोबर, सही पकडताय. तुम्हाला एखादी गोष्ट असते, जसं की आता मला एखादी टेस्ट केस करायची आहे, तुमची पहिली स्टेप कुठली असते रे प्रत्येक टेस्ट केसची, कधी पण ऑब्झर्व करा. लॉग इन टू ऍप्लिकेशन, कोड टाकून द्या तिथं. बरोबर आहे. हॅलो, समजलं सगळ्यांना? हो. It will execute the background steps mentioned in the feature file before any execute. आणि खाली जाऊन क्लास चालू आहे ना, त्याला पाठवतो खाली, त्याला काय पाठवतो. कोणाला डाऊट आहे केस मध्ये, खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. पण लिहिताना कसं लिहायचं, एवढंच करतो मी. समजा मी एवढं लिहिलं तर काय होईल, सो बॅकग्राऊंड विल ही एक्झिक्यूट होणार तुमची ऍट एनी कॉस्ट. समजलं का सगळ्यांना? पण डाऊट असं सांगा मला, म्हणजे मला पुढे जाता येईल. हॅलो, सर हा बॅकग्राऊंड कीवर्ड यूज करून आपण म्हणजे एक वेळेलाच लिहायचं की मल्टिपल टाइम पण लिहू शकतो नाही असं? तर एकच वेळा लिहायची गरज आहे ना मला. Okay. बॅकग्राऊंड कीवर्ड एकदाच लिहायचा, तुम्हाला जे काय करायचं ते सगळं करू शकता. पर ई सिनारिओच्या आधी तर डिफाईन करावं लागेल ना सर आपल्याला, की एक फीचर फाईल मध्ये डिफाईन केला तर प्रत्येक सिनारिओला यूज होईल, प्रत्येक applicable. सिनारिओला यूज होणार. आता साइन अप आहे, कुठे गेलं, इथे मी रिग्रेशन 1 घेतो, इथला डेटा थोडासा कमी करतो. आता रिग्रेशन बघायला गेलं तर किती किती टेस्ट केस आहे बघा. साइन अप मॉडेलला पण ह्याला पण एवढं सगळं एवढं मान्य तुम्हाला. बघा तुम्ही इथे बघा, टायटल ऑफ युअर फीचर इथे गेला होता तो, टायटल ऑफ युअर फीचर. ह्या 2 टेस्ट केस होते, ही एक होती, ही एक होती, बरोबर ना. परत साइन अप मॉडेलला पण गेला बघा. का, रिग्रेशन माझं इथं होतं साइन अप मॉडेल मध्ये, इथे रिग्रेशन टाकलं मग सगळं रन केलं त्याने. एकच कुठे गेला रे, दिस बॅकग्राऊंड कीवर्ड, लॉग इन टू ऍप्लिकेशन वाला, इथे XYZ वाला दिसतंय सिनियर आउटलाइन, इथे बॅकग्राऊंड कीवर्ड झालं. आय थिंक ह्याला होणार, इथं नाही झालं बघा. तो फीचर फाईल कुठे आहे तुमची,
म्हणजे ज्या फाईलमध्ये तुमचा कोड आहे, जसं की ह्यामध्ये बॅकग्राऊंड कीवर्ड आहे, तो त्या फाईलसाठी चालू करणार. ऑल सेट आहे आता. जसं की ह्या फाईलसाठी बॅकग्राऊंडची गरज आहे का, त्यांना प्री कंडिशनची गरज आहे का? हॅलो, तिथे आपण मेन्शन नाही केलंय. नाही केलं. म्हणजे ही फीचर आहे. जसं की मला एका तुमचं मॉडेल असेल, ह्या मॉडेलसाठी मला ह्या स्टेप्स करावं लागतात प्री कंडिशन प्रत्येक सिनियरच्या आधी, ते मी हे करून टाकलं. इथे टाकलंय का मी? नाही. मग ह्यासाठी नाही लागणार. दिसतं तुम्हाला पटलं? जसं की ह्या केसमध्ये बघा, साइन अप फंक्शनॅलिटी आहे, रिग्रेशन आहे, इथे पण नाही झालं. दिसलं? क्लिअर झालं तर सगळ्यांचं? आणि सर हे टेस्ट स्टार्टेड हे ऑटोमॅटिकली येतं कसं तर हे तिथे? सगळं ऑटोमॅटिक येत असतं. हे ऑटोमॅटिक येत असतं, डोंट वरी. आपण सर त्याच्यात काही इनपुट दिलं का टेस्ट रनर मध्ये की अशा पॅटर्न मध्ये पाहिजे म्हणून आपल्याला आता आउटपुट? हे फ्रेमवर्क आहे ना, ह्या फ्रेमवर्क त्यांनी ऑलरेडी त्याचा कोड लिहिलेला आहे. ओके. ठीक आहे. अजून कोणाला काय डाऊट वगैरे काय आहे का त्यामध्ये? जायचं आपण पुढं. बॅकग्राऊंड कीवर्ड कळाला सगळ्यांना? ओके. नाऊ विल गो बॅक टू हुक्स कन्सेप्ट. तुम्हाला बॅकग्राऊंड कीवर्ड सांगितलं काय, इट विल एक्झिक्यूट दी बॅकग्राऊंड स्टेप मेन्शन इन दी फीचर फाईल बिफोर सिनेरियो. ओके. बिफोर एनी आहे ना, बिफोर एनीच्या ऐवजी इच सिनेरियो येतो. ठीक आहे, इच सिनेरियो वर्ड हा महत्वाचा आहे. ओके. नाऊ नेक्स्ट इल हे काय होतं रे तुम्हाला? कुठलं एकच पेपर सॉल्व्ह झाला राईट? आता 2 केले आल्यावर नंतर तुम्ही सेकंड आणि फोर्थ पेपर सॉल्व्ह केला. तुम्ही किती सॉल्व्ह केले आल्यापासून? आज संध्याकाळी आल्यापासून किती सॉल्व्ह केले? 2 केले. जाऊ शकता. ठीक आहे, मग आता घरी जाऊ शकता. उद्या आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिझम फिजिक्सचा करून टाकू 11 वाजता. आणि संध्याकाळी मग फिजिक्सचा एक शेवटचा राऊंड मारून आपलं खतम. हॅलो, चलो सॉरी. नाउ नेक्स्ट, व्हॉट इज हुक्स इन दी कुकुंबर? बघा, हुक्स म्हणजे काय असतं माहिती, लॉजिकली बघायला गेलं. आता आपण एखादं तुम्हाला काम करायचं आहे राईट, त्याला स्टार्ट अँड एंड करायचं आहे राईट. स्टार्ट साठी काय बोलतो आपण? एखादी गोष्ट करायच्या आधी करायचं, मग त्यामध्ये बिफोर येतं. आणि काम झालं तुम्हाला करायचंय मग आफ्टर येतं. ठीक आहे. हुक्स काय बेसिकली? हुक्स आर दी मेथड which suggest what to be run before and what action to be taken after method. इथं what action to be run, what action बोलतो, what action to be taken before method and what action to be taken after method. याला म्हणतात हुक्स. सिंपल. तर काय करायचं इथे? फक्त तुम्हाला काय लिहायचं? @बिफोर. पब्लिक void before method. ले चलिए SYSO. This is before method. Same logic. Added after. Public void after. सेम लॉजिक इथे आपण ऍड करूया.
दिस इज आता मी काय करतो यासाठी ना, इथलं नाव आहे ना रिग्रेशनला काढून टाकतो. आता इथे मला कमेंट मारायचं, मी हॅशटॅग वापरतो का जावा मध्ये, फीचर फाईल मध्ये एखादं कमेंट करत होतं हॅशटॅग. तसं जावा मध्ये एखादी गोष्ट कमेंट करतो आपण काय करतो, असं स्लॅश मारतो, फॉरवर्ड स्लॅश. तसं फीचर फाईल मध्ये एखादी गोष्ट कमेंट करायची हॅशटॅग. परत येतात दादा. आपण वर्कआउट करू, परत येतो ऑब्झर्व करू काय काय होतंय. बघा काय रन झालं, पहिली बिफोर मेथड रन झाली, नंतर बॅकग्राऊंड रन झालं. बघा वाक्य आहे का, मग तुमची टेस्ट केस रन झाली, टेस्ट केस रन झाली, मग आफ्टर रन झालं. सगळ्यांना समजलं का, हे लय महत्वाचं आहे, हा सिक्वेन्स रन विचारला. कळालं काय आलं, तर पण ती बेस्ट काय आहे? खूप हॅलो इम्पॉर्टंट. सर, पण मला हे कळलं ते बिफोर आणि आफ्टर, पण तुम्ही मला एलॅबरेट करू शकता का विथ रिअल टाइम सिनारिओ आपल्याला हे काय कशासाठी गरजेचं आहे? होत आहे, एकच मिनिट आहे. मला फक्त आता तुम्हाला सिक्वेन्स कळाला, महत्वाची गोष्ट. तुम्हाला सिक्वेन्स कळाला का महत्वाचं? हो हो, सिक्वेन्स कळालं सर. म्हणजे एकदा जर आपण बिफोर आफ्टर केलं तर त्यातल्या जितक्या रिलेटेड टेस्ट केसेस असेल तर स्टेप डेफिनेशन फाईल मध्ये करताय ना सर, मग त्या फीचर फाईल मध्ये जितके हुक्स फक्त सिनारिओ आहे एक तेवढ्या सिनारिओला ते एक्झिक्यूट होईल ना बिफोर आणि आफ्टर. राईट, हुक्सला तुम्हाला फीचर टाकायची गरज नाही, कुठं फीचर मध्ये टाकायची गरज नाही. ओके, व्हॉट इज सिक्वेन्स ऑफ हुक्स अँड बॅकग्राऊंड. होल्ड ऑन, मी तुम्हाला वर्कआउट करून देतो, तुमचा डाऊट क्लिअर होईल, त्याचा आन्सर लिहितो आणि नंतर क्वेश्चन, पुढचे क्वेश्चन मध्ये काय करून घ्या. बरं काय, व्हॉट इज दी डिफरन्स बिटवीन hooks and what is the difference between hooks and background keyword. Okay, now तुम्हाला हे कळालं बिफोर काय प्रकार आहे, आफ्टर काय प्रकार आहे. ओके, नाउ hooks, no need to mention the steps in the feature file. Need to write directly tags in the step definition. Okay, before it will run each scenario, it will run before each scenario. Same logic, it will run after each scenario. आता सिक्वेन्स काय होता बघा, त्याला आपला ऍडेड बिफोर गेलं, नंतर आपला बॅकग्राऊंड गेलं, नंतर आपला टेस्ट सिनियर गेलं, नंतर आपलं काय गेलं, आफ्टर. डायरेक्ट आफ्टर आलं. हे लक्षात ठेवा, ह्याला असं नाहीये बॅकग्राऊंडला अरे डायरेक्ट आफ्टर, असं नाही. बिफोर हा हुकचा पार्ट आहे, हा पण हुकचा पार्ट आहे. सर मग ते रिग्रेशन आपण ते लिहितोय ते पण मग ते हुकचाच पार्ट आहे का? नाही, रिग्रेशन हा टॅगचा टाईप का पार्ट होतो ना. हा टॅगचा पार्ट येतो ना, पण टॅग ऑल्सो कमिंग अंडर द हुक्स ऑल्सो. टॅग आणि हुक वेगळी कन्सेप्ट आहे पूर्णपणे. हुक्स काय करतं, तुम्हाला मी आता समजा एक सिंपल लॉजिक सांगतो बघा, कुठे करायचं. आता इथं मी काय मेन्शन करतो तुम्हाला, तुम्हीच उत्तर द्या. इथं मी काय रन करतोय, रिग्रेशन टॅग. मग तो काय करणार, जेवढे पण रिग्रेशन टॅग रन होणार आहे, जेवढे पण रिग्रेशन टेस्ट केस रन होणार आहे, त्याच्या आधी काय रन होणार सांगा तुम्ही. त्या टेस्ट केस, त्या सिनियरच्या आधी काय रन होणार, त्या सिनारिओच्या आधी. त्या आधी बिफोरचा हुक रन होणार. ओके, त्या सिनियरच्या आधी काय रन होणार, नंतर बॅकग्राऊंड रन बिफोर होणार. नाही, बॅकग्राऊंड त्यानंतर. बिफोरचा हुक, हा, नंतर त्या सिनियरच्या आधी बॅकग्राऊंड होणार, मग तो सिनियर होणार, नंतर आफ्टरचा हुक होणार.
समजा ही टेस्ट केस रन होते XYZ, परत बिफोरचा टॅग रन होईल, हुक रन होईल, परत बॅकग्राऊंड रन होईल, नंतर ही XYZ ची सिनर रन होईल, नंतर आफ्टरचा टॅग रन होईल, आफ्टरचा हुक. समजलं का? म्हणजे तर पहिले सगळे सिनारिओ मधात रन होणार, पहिल्यांदा कॉमनली एक बिफोर आणि एक आफ्टर रन होईल का नंतर? ओके. राजा मध्येच असतो, सैन्य बाजूला कडेला असतो, बरोबर की नाही? राजा हा मध्येच असतो कधी पण लढाईमध्ये. नाही नाही, म्हणजे मला कन्सेप्ट समजून हा, मी घ्यायचा तेच आहे सर. सांगायचा प्रयत्न करतो. तुम्हाला हा राजा ह्या केसमध्ये तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न, एक्झाम्पल देतो चांगलं. हा राजा आहे, हे त्यांचे सैन्य आहे. पहिले बिफोर होणार, मग बॅकग्राऊंड होणार, आणि मग सिनरी होणार, हे तुम्हाला इथं सांगतोय, आणि मग आफ्टरचा हुक रन होणार, हे सांगायचा प्रयत्न करतोय. आणि जर मल्टिपल सिनारिओ असेल तर? ठीक आहे ना ताई, इथे बघा ना XYZ ह्या केसमध्ये हा दुसरा सिनियर झाला, सेम लॉजिक, बिफोर रन झालं, बॅकग्राऊंड रन झाला, सिनियर म्हणजे रन झालं, ईच सिनारिओला तर तेच लॉजिक लागतं. हे सांगायचं प्रयत्न करतोय. ओके. कन्सेप्ट क्लिअर झाली? तुम्हाला हाच क्वेश्चन विचारला होता ना? हो सर, मला काय सांगता नाही आलं सर ते न झाल्यामुळे. आणि मी त्याच्या तुम्हाला युट्यूबची लिंक पण पाठवली होती, राईट? त्यात पण असला पाहिजे हा क्वेश्चन. ठीक आहे, काहीच नाही. बरं, आता क्लिअर झालं ना? आता आत्ताचं महत्वाचं, आपलं करंट महत्वाचं, आता क्लिअर झालं तुमचं? पण मला रिअल सिनारिओ सांगा ना सर, हा, इथे आपण सांगतो ना. कसं युज करणार, ऐका ना, कुठे ऐका ना. युज करणार? तुम्हाला एवढं पटलं का हे मला सांगा, म्हणजे मला हो बाकीच्यांना हो, कळलं. कोणाला डाऊट आहे का केसमध्ये? ओके. आता सिनियर मध्ये बघा काय, आता बिफोर मध्ये काय करतो, लॉजिकल विचार करा काय करायचं. लॉजिकली आपण काय करतो, इच कधी कधी ना आपल्याला कॅशे क्लिअर करायचं असतं बिफोर मध्ये. बॅकग्राऊंड मध्ये मी काय करेल, प्रत्येक सिनियरला लॉग इन करेल, आणि ऍडेला काय करेल मी, आफ्टरला काय करेल, सगळी टेक्स्ट काय करेल, लॉग आउट करेल. आता बघा बरं, आउटपुट तुम्हाला सिक्वेन्स चालू होतं का बघा. बघा, प्रत्येक सिनियर रन व्हायचे. समजा माझ्याकडे एक सिनियर आहे आता, हा कुठला लॉग इन टू किंवा एका XYZ नावाचा सिनियर आहे, हा तो मला रन करायचा आहे. मी पहिलं काय करेल, बिफोर हुक्सनी त्या ब्राउझरचा कॅशे क्लिअर करेल. बॅकग्राऊंड मध्ये काय करून लॉग इन करून टाकल. माझा इथे सिनियर रन होईल, जे काही स्टेप्स आहेत सगळ्या त्या परफॉर्म होतील. माझी टेस्ट कम्प्लीट झाली, मी ऍप्लिकेशन लॉग आउट करेल, काम सोपं झालं. ओके. परत घ्या, परत नवीन सिनियर रन करायचं मला परत काय 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 क्लिअर होईल, कॅशे क्लिअर होईल. तुम्ही लॉग इन करसाल, इथेच तुमचा जो सिनियर त्याचा स्टेप परफॉर्म करता, लॉग आउट करता, झालं. सगळ्यांना म्हणजे पिक्चर क्लिअर होतोय? हो सर. तर नाही तर मला काय करावं लागलं मग असतं, समजा माझ्याकडे त्यांनी ही प्रोव्हिजन दिली नसते, काय करावं लागलं, मला प्रत्येक टेस्ट केसच्या आधी ह्या 2-3 स्टेप टाकावं लागल्या असतात, डोक्याला ताप झाला असतं, विनाकारण नंबर लाईनचा कोड वाढला की नाही. ओके. बरोबर ना? म्हणजे घरामध्ये टाकीमध्ये पाणी टाकायचं आहे, लाईट नाही म्हणून आपला हाताने बादलीने टाकावं लागतंय, अशी मोटर लावून टाकली, वन टाइम ऍक्टिव्हिटी. आणि हे प्रत्येक सिनारिओला आपण लिहितो का सर? ईच सिनारिओला लिहितो का आपण कुठलं वालं? फीचर फाईल मध्ये? काही रिक्वायरमेंट असेल तर लिहितो, लिहायचं असं नाहीये रूल. म्हणजे एकदा लिहिलं तर ती प्रत्येक त्या फीचर पुरता मर्यादित, त्या फीचर फाईल पुरता मर्यादित, तुम्हाला हे सांगायचं. मग तेच विचारते सर, मल्टिपल सिनारिओ होईल ना त्याच्यामध्ये? हा, मग मी तुम्हाला तेच सांगायचं. ओके. तुम्ही कन्फ्युज नका हो, मी तुम्हाला म्हणतोय हा बॅकग्राऊंड कीवर्ड कोणाला ऍप्लिकेबल आहे, पहिली गोष्ट सांगा. त्या फीचर फाईल मी तुम्हाला दाखवलं पण होतं, मी 2 ठिकाणी 2 फीचर फाईल लिहिलं होतं. एका फीचर फाईल मध्ये बॅकग्राऊंड कीवर्ड लिहिला होता, एका फीचर फाईल बॅकग्राऊंड कीवर्ड नव्हता लिहिला. नाव तुम्ही मला सांगा, तुम्हाला काय ऑब्झर्व झालं, जिथे लिहिला नाही त्याच्या आधी बॅकग्राऊंड कीवर्ड रन झाला का? नाही झालं. मग तुम्हाला आता ह्या क्वेश्चन आन्सर क्लिअर झाला बॅकग्राऊंड कीवर्डचा? हो सर. आता डाऊट क्लिअर सगळ्यांचा? बरं, अजून तुमचं नाव काय म्हटलं, सुचिता होतं, राईट? येस. ओके, अजून सुचिता, कोणाला काय डाऊट आहे ह्या केसमध्ये सांगा, हुक्स मध्ये? एक मिनिट. हा सर, बोला, झालं तुमचं?
नाव सगळ्यांना क्लिअर झालं? कोणाला डाऊट आहे का याच्यामध्ये? हॅलो हॅलो, हा बोला. येस सर. ठीक आहे. नाव जर कुकुंबर मध्ये विचारायचं झालं, स्टेप्स हा बोला. लेवलला टाकता येतात हुक्स वगैरे हो. अरविंदने घेतलेलं. हा काय म्हटलं तुम्ही सर? हॅलो, स्टेप्स लेवलला यूज करतात का हुक्स असा प्रश्न होता. स्टेप्स लेवलला मला नाही कळलं, कुठल्या लेवलला मला नाही कळलं. प्रत्येक स्टेपच्या आधी? म्हणजे नाही नाही सर, नाही करत. हा स्टेपला नाही यूज होत ना. नाही करत. ते सिनियर लेवलला वर्कआउट आहे. ठीक आहे, कोणाला डाऊट आहे त्या केसमध्ये? बरं आहे का? आता कुकुंबर ऍक्च्युली एवढंच आहे. ठीक आहे. आता आपल्याला ना तुम्हाला एक हे दाखवायचं आहे मला ऍक्च्युली. आता एक इम्पॉर्टंट गोष्ट करायची, हाऊ क्वेश्चन विचारतात. ओके, ह्यात अजून 2 टॉपिक राहिले. एक मिनिट. व्हॉट इज द यूज ऑफ ड्राय रन इन टेस्ट रन? ओके, पहिला पॉइंट, dry run is a tag. It has either true or false value. As boolean लिहितो. Boolean माहिती आहे ना, त्याचे true and false. Okay. If dry run equal to false असेल आणि फोर्थ पॉइंट, if dry run equal to true असेल तर काय होतं बघा. आपण काय लिहिलंय? आपण ड्राय रन इक्वल टू फॉल्स लिहिलेलं आहे. याचा अर्थ काय होतो सांगतो. आता ड्राय रन इक्वल टू मी फॉल्स केलं. समजा माझी एखादी टेस्ट केस आहे ही वाली, नीट बघा मी सांगतोय. इथे 1 लिहितो. ही टेस्ट केस नाहीये, बरोबर? म्हणजे ही टेस्ट केस, आता बघा मी काय म्हणतो, तुम्हाला कळून द्या मला काय म्हणायचंय. आणि आता मी ट्रू पण करून दाखवतो. ए काय झालं ग? काय केलं रे त्याने? दे त्यांना सर. कसं ठेवलंस? एकच मिनिट. आपण कुठं होतो? ड्रायरन बद्दल होतो, राईट? ड्रायरनच्या इथं व्हॅल्यू ट्रू असतो ना, ह्याच्या व्हॅल्यू फॉल्स असतो. तो ना हॅलो सर, हा बोला ना. मॅन्युअलचा क्लास आमचा आता चालू होणार आहे. हा का? बरं ठीक आहे, मग उद्या बघू. तोपर्यंत बाकीचे थांबा, ज्यांना डाऊट होता ना त्यांनी थांबा, आपण स्टॉप करायला. ठीक.